गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 56वी कथा. प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करून अयोध्येमध्ये संत मंडळींनी पाऊल टाकले. मुखाने प्रभू रामचंद्रांचे भजन चालू होते व मनातून प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचे प्रसंग पुढे सरकत होते. त्यावेळच्या रामराज्याच्या वैभवाची चित्रे मनामध्ये उभी करीत ही सर्व संत मंडळी पुढे पुढे पाऊल टाकत होती. कालस्वरूप भगवंतांनी त्यावेळच्या अयोध्येचा ग्रास केला होता. सर्व काही काळाच्या पडद्याआड गेले होत्या त्या केवळ स्मृती. भौतिक वस्तू रूपाचा नाश झाला असला तरी अध्यात्म मात्र जसेच्या तसेच होते. अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन मंडळी पुढे निघाली. प्राप्त झालेले राजवैभव सहजपणाने बाजूला सारून प्रभू रामचंद्रांनी वनवास पत्करला. एकवचनी एक बाणी व एक पत्नी व्रताचे कडक आचरण करून मर्यादा पुरुषोत्तम म्हणून नावलौकिक मिळवला. अत्यंत त्यागी गंभीर व अनासक्त जीवनाचा आदर्श जगापुढे ठेवला आणि म्हणूनच की काय त्याविरुद्ध अशा जीवनाचे प्रदर्शन करण्यासाठी भगवंतांनी कृष्ण रूपाने जन्म घेतला. गोकुळात बाळलीला केल्या, वृंदावनातील कुंजवनातून रासक्रीडा केल्या, द्वारकेमध्ये 16,108 स्त्रियांसाठी राजमहाल बांधले. द्वारकेचे वैभव पाहता पाहता संत मंडळी देहभान हरपून गेली. भगवंताच्या सर्व व्यापकतेविषयी बोलताना ज्ञानदेव म्हणाले, भगवान श्रीकृष्णाची लीला अगाध आहे. एकदा नारदमुनी श्रीकृष्णाला म्हणाले, श्रीकृष्णा, अरे 16,000 स्त्रियांशी तू एकटा कसा काय संसार करीत असशील? कित्येक स्त्रियांना तुझे दर्शनही महिनोन महिने घडत नसेल, त्यामुळे त्या बिचाऱ्या दुःखी होत असतील. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, तुला तसे वाटणे साहजिकच आहे, पण प्रत्यक्षात तसे नाही. प्रत्येक स्त्रीबरोबर मी तिचा पती म्हणून अगदी व्यवस्थित संसार करतो. प्रत्येकीला वाटते की मी तिच्या एकटीबरोबर संसार करीत आहे, इतर स्त्रियांकडे मी कधीच जात नाही. त्यावर नारद म्हणाले, असे कसे होईल कृष्णा? श्रीकृष्ण म्हणाले, मग नारदा, तू अनुभव घे आणि मगच मला सांग. भगवान रुक्मिणीजवळ बसले आहेत असे पाहून नारद इतर स्त्रियांच्या महालात जाऊन पाहू लागले. तेव्हा त्यांना दिसले की कोठे श्रीकृष्ण जेवायला बसले आहेत, कोठे वामकुक्षी घेत आहेत, कोठे पत्नीशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत, कोठे मुलांशी खेळत आहेत, कोठे रुसलेल्या पत्नीची समजूत काढत आहेत. अशा वेगवेगळ्या चेष्टा भगवंत वेगवेगळ्या संसारात करीत आहेत. हे सर्व पाहून नारद थकून गेले व पुन्हा रुक्मिणीच्या महाली आले तर भगवान वामकुक्षी घेत गाढ झोपलेले आहेत. अशी भगवंतांची लीला आहे. एवढ्या स्त्रियांशी संसार करून भगवंत पुन्हा ब्रह्मचारी आहेत. ही सुद्धा त्यांची लीलाच आहे. ज्ञानदेवांनी भगवान श्रीकृष्णाचे केलेले हे वर्णन ऐकून सर्वांना आनंद झाला. संत मंडळींना कल्पना होती की दत्त महाराजांचे वास्तव्य गिरनार पर्वताच्या शिखरावर असते. त्यांच्या दर्शनासाठी आता सर्वांनी तिकडे मोर्चा वळवला व त्यांचा प्रवास त्या रुखाने सुरू झाला. गिरनार पर्वताच्या शिखरावर दत्त महाराजांचे वास्तव्य असते याची आठवण झाल्याने व ते स्थान येथून जवळच आहे याचा अंदाज आल्याने संत मंडळींनी दत्त महाराजांचे दर्शन घेऊन यात्रेचा शेवटचा टप्पा पूर्ण करावा असा निर्णय घेतला व त्याप्रमाणे त्यांनी गिरनार पर्वताच्या शिखराकडे जाण्यासाठी मार्ग धरला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा दत्तनामाचा जप करीत मंडळी त्या तालावर पावले टाकीत चालली होती. पर्वताची चढण अवघड होती तरी निर्धार त्याहून पक्का होता. त्यामुळे नामघोषाच्या नादात चढणीचा तिसरा टप्पाही आपण केव्हा चढून आलो याचा त्यांना अंदाजही लागला नाही. पर्वत माथ्यावरच्या सपाटीवर आल्यावर सर्वांनी काही काळ विश्रांती घेतली. जवळच्या कुंडातील पाण्याने हातपाय व तोंड धुवून पाणी पिऊन घेतले. वृक्षावरून परिपक्व झालेली फळे खाली पडली होती. त्यांचा स्वीकार करून थोडा फलाहारही करून घेतला. औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचे वास्तव्य असते हे माहिती असल्याने सर्वजण औदुंबराच्या झाडाचा शोध घेऊ लागले. थोड्या प्रयत्नाने त्यांना औदुंबराचे झाड दिसले. संध्याकाळचे सावट पसरलेले असूनही झाडाखाली दिव्य प्रकाश दिसत होता. जणू काही औदुंबराखालीच तेजस्वी सूर्य उदयाला येत आहे असे तेज तेथे पसरलेले होते. सर्व संत मंडळी त्या झाडाजवळ मंद पावले टाकीत गेली. तेथे त्यांनी 3 दिव्य देहधारी पुरुष पाहिले. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ता यांचा चालण्याचा वेग वाढला. ते चौघे त्या दिव्य त्रिमूर्ती दत्तांजवळ गेले. श्री दत्तात्रय, मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथ यांना अगम्य असे काहीच नव्हते. तरीही लौकिकार्थाने सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतली व दिली. संत मंडळींनी त्यांना साष्टांग दंडवत घातले व सगळ्यांना या त्रयींनी आशीर्वाद दिले. दत्त महाराजांनी ज्ञानदेव व मुक्ताला जवळ घेतले. मत्स्येंद्रनाथांनी निवृत्तीनाथांना जवळ घेतले व गोरक्षनाथांनी सोपानाला जवळ घेतले. ज्ञानदेवांनी दत्त महाराजांना नमस्कार केला व ते म्हणाले, आपल्या आज्ञेप्रमाणे कार्य झाले आहे. ते कितपत योग्य अयोग्य हे आपण ठरवावयाचे आहे व आणखीन काही बाकी असल्यास तशी आज्ञा व्हावी.
दत्त महाराज म्हणाले, ज्ञानदेवा, कार्य अतिशय उत्तम झाले आहे आणि आमच्या अपेक्षेपेक्षा कमी वेळात झाले आहे. आणखीन काही बोलायचे आहे काय? ज्ञानदेव म्हणाला, होय, मला वाटते जर कार्य संपले असेल तर आम्हाला भूलोकातून परतण्याची परवानगी द्यावी. दत्त महाराज म्हणाले, तेही योग्य वेळी होईल. आणि क्षणातच तेथे अंधार पडला. ते तिघेही अदृश्य झाले. तेव्हा सर्वांना दिसले की औदुंबराच्या झाडाखाली दत्तपादुका आहेत. तेथे एक पंटी तेवत आहे. सभोवताली अंधारात खांबासारखे वृक्ष उभे आहेत. मंद वारा सुटला आहे. पानांची सळसळ ऐकू येत आहे. श्री ज्ञानदेवांनी जय जयकार केला. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज की जय. श्री सद्गुरू गोरक्षनाथ महाराज की जय. आणि या पाठोपाठ सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. केवळ या चौघा भावंडांमुळेच आपणाला हे दिव्य दर्शन घडले याची जाणीव होऊन सर्व संत मंडळींनी स्वतःला धन्य मानले. रात्र ज्ञानदेवांचे कीर्तन झाले. इतरांनी भजने म्हटली. पहाटेचा गारवारा अंगाला झोंबू लागला. तेव्हा सर्वांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. संत मंडळींचा जथा टाळ मृदुंगाच्या तालावर पावलं टाकीत चालला होता. विठ्ठल विठ्ठल नामाच्या आवर्तनाला वेग आला होता. विठ्ठल नामाने वातावरण दुमदुमून गेले होते. तसेच सर्व संत मंडळी त्या नामात धुंद होऊन गेली होती. नाचता नाचता शरीर थकले होते, पण मन थकले नव्हते. उलट त्यात जास्त उत्साह निर्माण झाला होता. उत्साहाच्या भरात कोणीतरी ज्ञानदेवांना म्हणाले, आपण वेगवेगळी भजनं म्हणूयात. ज्ञानदेवा, तुम्ही भजन सांगा. ज्ञानदेव म्हणाले, जय जय रामकृष्ण हरी. आणि आता जय जय रामकृष्ण हरीचे भजन रंगात आले. थोडा वेळ नवीन भजन चाले. पुन्हा विठ्ठलाचे भजन होई. पुन्हा नवीन भजन. अशी भजनाची वेगवेगळी आवर्तने होऊ लागली. त्यात पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण गोविंद, जय जय रामकृष्ण गोविंद, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्रीराम जय राम, जय जय राम, गोपाल कृष्ण राधे कृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, अशा अनेक प्रकारच्या भजनांचे ताल धरले जात होते. आणि त्याच क्रमाने पुन्हा कोणीतरी ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानदेवा, आता नवीन भजन सांगा. ज्ञानदेव म्हणाला, राधेश्याम राधेश्याम, मुरली मनोहर राधेश्याम. आणि या भजनाला चिपळ्या व मृदुंगांची साथ होऊ लागली. वातावरणात शब्द घुमू लागले. भजनाप्रमाणे पायालाही वेग आला. तालात पावले पुढे पडत होती. तसा वेगाने रस्ता मागे सरकत होता. नामघोषाचा ध्वनी सूर्यनारायणापर्यंत पोहोचत होता, कारण तोही त्याच तालात स्वतःचा मार्ग क्रमित होता. संतांसह प्रवासाचे श्रेय घेत होता. लांबून देवळाची शिखरे दिसू लागली. मध्यान्नीचा सूर्य माथ्यावर आला. पायाखालची माती तापली होती. त्याचे चटके बसत होते. त्याचप्रमाणे पोटातील कावळेही पोटात चोची मारत होते. गावाचे दर्शन होताच नामदेवाच्या वृत्ती फुलून आल्या, कारण ते गाव औंढ्या नागनाथ होते. सोबत असलेल्या विसोबा खेचरांना नामदेवाने नमस्कार केला. काही वर्षांपूर्वी येथेच नामदेवावर गुरुकृपा झाली होती. सर्वजण नागनाथाच्या मंदिरी आले. श्री शिवाचे दर्शन झाले. गाभारातील अनेक शिवलिंगांचे दर्शन सर्वांना झाले. सर्वांना आनंद झाला. देवळाच्या सभामंडपी बसून सर्वांनी भजन केले. विश्रांती घेतली. संध्याकाळी ज्ञानदेवांचे प्रवचन झाले. दुसरा दिवस सोमवार होता. देवाच्या गाभाऱ्यात ब्राह्मणांची गर्दी जमली. अभिषेकाची तयारी करण्यात आली. देवळाच्या सभामंडपात ब्राह्मणांची बसण्याची सोय करण्याची तयारी सुरू झाली. दूध जमा झाले. आज रुद्राची सहस्त्रावर्तने होणार होती. श्री शिवाची महापूजा होती. गावातील एका धनिकाने ही पूजा करण्याचे ठरविले होते. सभामंडपात पूजा साहित्याची रेलचेल होती. फळांच्या करंड्या ठेवल्या जात होत्या. रुद्र म्हणणाऱ्यांना सुवर्णमुद्राची दक्षिणा, महावस्त्र व उपवस्त्र असे दान दिले जाणार होते. शिवाय फराळाचीही सोय उत्तम प्रकारे केली होती. सभामंडपातील संत मंडळी ही अपूर्व तयारी आनंदाने पाहत होती. महारुद्राने पूजिलेला शंकर पाहावयास मिळणार याबद्दल खूप आनंद झालेला होता. लोकांची गर्दी वाढत होती. तसा सभामंडप लहान पडू लागला. या आनंदाच्या प्रसंगाला सुवर्ण कळस चढावा म्हणून ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, मला वाटते की या प्रसंगी तुझे कीर्तन व्हावे. तुझ्या कीर्तनाने या सोहळ्याला जास्त शोभा येईल. नामदेवाला आनंद झाला. पण सभामंडपात सोहळ्यात वावरणाऱ्या भटजींना संत मंडळींची अडचण वाटू लागली. धुळीने माखलेल्या कपड्यांच्या वेशाने सभामंडपाचा दिमाग कमी होऊ लागला. रेशमी मुकटे सोवळी नेसून सोहळ्यात वावरणाऱ्या भटजींना संत मंडळींचे अस्तित्वही विटाळवू लागले होते. त्यांच्या नजरा कुत्सित व मुद्रा त्रासिक झाल्या होत्या. त्यातील काहींनी आपापसात कुजबुजही केली होती व ते मुख्य उपाध्यायाच्या कानालाही लागले होते. काही विचारात ठरला आणि मुख्य उपाध्याय तरातरा या संत मंडळींकडे आले आणि त्यांनी त्रासिक स्वरातच पुढे शब्द उच्चारले, अरे, तुम्ही लोक असे आत्तापासूनच काय गर्दी करून राहिला आहात? महाप्रसादाला अजून खूप अवकाश आहे. बाहेर व्हा बघू सगळे. धिटाईने ज्ञानदेव पुढे झाला व म्हणाला, भूदेव क्षमा असावी. आम्ही यात्रेकरू आहोत. आम्हाला आपणाकडून कसलीच इच्छा नाही. फक्त एक विनंती आहे की आपली महादेवाची पूजा झाली, नामदेवाचे येथे कीर्तन होऊ द्यावे.
उपाध्याय म्हणाले, कोण रे पोरा तू आणि कोण तुझा हा नामदेव? मोठा आला आहे कीर्तन करणारा. कीर्तनाचे निमित्त आणि लक्ष सगळे इकडच्या वस्तूंवर. येथे सभामंडपात कोणीही थांबायचे नाही. तुम्हाला कीर्तन करायचे असल्यास देवळाच्या मागे पटांगण आहे, तेथे बसा. टाळ कुटत जा पाहू, असे म्हणून उपाध्याय कोणाचेही काहीही ऐकून घ्यायला तयार होईनात. इतर ब्राह्मण मंडळी हा प्रकार लांबून पाहत व गालातल्या गालात हसत होती. भिकाऱ्यांना हकलावे किंवा कुत्र्याला हडहड करावे तसे उपाध्यायांनी या संत मंडळींना सभामंडपाच्या बाहेर घालवले. नामदेवाचा चेहरा उतरला. ज्ञानदेवाने नामदेवांकडे पाहिले व नामदेवाला सावरले. ज्ञानदेव म्हणाला, अरे नामदेवा, परमेश्वर तर सर्वात ठाई आहे. देवाला मागे पुढे काही नाही. आपल्याला काय, मागे जाऊन कीर्तन करू. आता तर आपल्याला रुद्र होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांचा रुद्र तिकडे चालू तर आपले भजन इकडे चालू. नामदेवा, तुला माहीत आहे ना, अरे परमेश्वर हा सहस्त्र शीर्षा, सहस्राक्ष, सहस्त्रपाद, तसाच तो सहस्त्र श्रवणही आहे ते. मग काय, तो परमेश्वर त्यांचा रुद्र ऐकेल व आपले भजनही ऐकेल. चल बघू, असे म्हणून ज्ञानदेवाने नामदेवाला मंदिराच्या मागे नेले. त्याबरोबर सर्व संत मंडळी देवळाच्या मागे गेली. सर्वांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. सर्व पडशा झाडाखाली ठेवून त्यांनी मंडळ निर्माण केले. ज्ञानदेवाने नामदेवाला कीर्तनासाठी उभे केले व म्हणाले, करा सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानदेवाने सुरुवात करून दिलेल्या नामाचा सर्व संतांनी ताल धरला व भजनाला सुरुवात झाली. विठ्ठल नामाच्या आवर्तनाने नामदेवाचे मन भरून आले. झाला प्रकार नामदेवाला आवडला नाही, पण त्याचाही नाईलाज झाला. नामदेवाने चिपळा वाजवत हात वर केला. विठ्ठल नामाचा घोष थांबला. नामदेवाने एकतारी छडली. तालत चिपळ्या आवाज करू लागल्या. नामदेवाचे मन आतून आक्रंदू लागले. या जगात विठ्ठलाच्या पायीच खरा विसावा आहे. माझा विठ्ठल मला कधीच दूर लोटणार नाही. उन्हाने दमून भागून कासावीस झालेला वाटसरू जसा वृक्षांच्या सावलीत शांत होतो, तसे या त्रिविध तापाने तापलेल्या मला केवळ विठ्ठलाची सावली शांत होऊ शकेल. भुकेने व्याकुळ झालेले वासरू जसे संध्याकाळी गाय चरून आली असता तिच्या ओटीत शिरते व ती गाय दिवसभराच्या विरहाने व्याकुळ झाली असल्याने वासरू जवळ येताच पान्हा मोकळा करते, तसे पांडुरंगा मला जवळ घे व बोधामृताचा पान्हा पाजून आत्मतृप्ती दे. देवा, मला तुझा विरह सहन होत नाही. तुझे समचरण मला दाखव, मला दाखव. नामदेवाच्या मुखातून आर्तस्वर पाझरू लागले. विसावा विठ्ठल सुखाची सावली, प्रेमे पान्हा घाली भक्तावरी, दाखवी चरण नारायणा. नामदेव पांडुरंगाशी बोलू लागला. पांडुरंगा, पाहिलेच नाही लोकांनी आम्हाला कसे वागवले ते. जणू काही आम्ही भिकारी आहोत. आम्ही यात्रेकरू म्हणजे उपेक्षित. महादेवा, तुझी पूजा अर्चा करतात आणि हा पहा त्यांचा आचार व त्यांचे विचार. पण देवा, आम्ही ही तक्रार तरी कोणाची व कोणाजवळ करणार? कारण सर्व काही तूच आहेस. अनंत रूपांनी नटलेला तू सगळीकडे भरलेला आहेस. तेव्हा हे जे काही त्या लोकांनी आम्हाला वागवले, हे सर्व तूच वागवल्यासारखे झाले आहे, असेच ना? म्हणजे हा जो आचार व विचार हे सुद्धा तुझे समजावायचे ना? देवा, हेही आम्ही सहन करू, पण याची परिणती तुझ्या समचरणाच्या दर्शनात होऊ दे, एवढेच आमचे मागणे आहे. ही आमची विनंती आहे. आणि नामदेवाच्या तोंडून उत्स्फूर्त शब्द बाहेर पडू लागले. विठ्ठल आचार, विठ्ठल विचार, दावे निरंतर माया आता. विठ्ठलाच्या दर्शनासाठी नामदेवाचे मन तळमळू लागले. त्याला वाटले, छे, आता आपण साप बुडालो या संसारातून. आपण आता वाचू शकत नाही. यावेळी जर पांडुरंगाने हात धरून तारले नाही तर. आणि नामदेवाचे डोळे पाझरू लागले. आर्तता वाढली. शब्दातील कारुण्य ओसंडू लागले. नामदेवाने आर्ततेने टाहो फोडला. नामा म्हणे नित्य बुडालो संसारी, धावून या धरी हाती मज. नामदेव शब्द घुळून घुळून म्हणत होता तशी त्याची आर्तता वरवर चढत होती. धरी हाती मज. नामदेवाची आर्तता शिगेला पोहोचली. डोळ्यातून अश्रूंच्या धारांचा पूर वाहू लागला. नामदेवाचा तोल गेला आणि क्षणात प्रचंड आवाज झाला. ढगांचा गडगडाट व्हावा तसा आवाज झाला. प्रचंड मोठ्या जात्यातून दगडगोटे दळले जावेत असा आवाज झाला आणि नागनाथ मंदिराचा गाभारा फिरला. जेथे नामदेवाचे कीर्तन चालू होते तेथे देव सन्मुख झाले. नामदेवाचा जाणारा तोल कोणीतरी सावरला. देऊळ फिरलेले पाहताच सर्व संत मंडळींनी नामदेवाचा नामघोष केला. जय शिवशंभो, हर हर महादेव, कैलासनाथा पशुपतीनाथ, श्री नामदेव महाराज की जय, श्री नामदेव महाराज की जय. या नामघोषात व जय जयकारात एक आवाज नव्हता, तो म्हणजे ज्ञानदेवांचा. सर्वांचे लक्ष ज्ञानदेवांच्याकडे गेले. ज्ञानदेव ध्यानस्थ बसलेले होते. त्यावेळेचे त्यांचे तेज अलौकिक होते. सगळेजण एकदम शांत झाले. सर्वांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला. ज्ञानदेवांची समाधी उतरली. सर्वांनी ज्ञानदेवांचे लक्ष वेधले व देऊळ फिरलेले त्यांना दाखवले. ज्ञानदेव म्हणाले,
नामदेवाने पांडुरंगाला आर्ततेने हाक मारली आणि ती पांडुरंगाला ऐकू गेली. म्हणूनच इकडे देऊळ फिरले. नामदेव म्हणजे मूर्तिमंत भक्तीच आहे, अशा शब्दात नामदेवाच्या भक्तीचा गौरव केला. इकडे देऊळ फिरलेले पाहून रुद्र पठण करणाऱ्या भटजींनी रुद्र थांबवला. जेथे देवच नाही तेथे उपचार व सोहाळे काय उपयोगाचे. मुख्य उपाध्यायांनी मागे येऊन पाहिले तेव्हा त्यांना सर्व संतांचा मेळा झाडाखाली बसलेला दिसला. उपाध्यायांना त्यांची चूक समजून आली. संत मंडळींचे श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात आले. ते लगबगीने त्या मंडळींकडे आले व त्यांची क्षमायाचना केली. झालेल्या सर्व वर्तणुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. उपाध्याय सर्वांना वाकून नमस्कारही करू लागले. तेव्हा ज्ञानदेव पुढे झाले. त्यांनी उपाध्यायांना सावरले व म्हणाले, भूदेव, हे काय, आम्ही साधी माणसे आहोत आणि वयोवृद्धांनी असा नमस्कार करू नये. असे म्हणून ज्ञानदेवांनीच वाकून नमस्कार केला. रुद्र पूर्ण झाला. पूजा झाली व ब्राह्मणांच्या पंक्तीला संतांनाही महाप्रसादाचा लाभ झाला. भोजन होता. संतांनी मुक्काम हलवला. टाळ मृदंगाच्या व चिपळ्यांच्या तालात पावले पडू लागली व मुखाने हरिनामाचा घोष चालू झाला. सर्व ब्रह्मवृंद संतांच्या पाठमोऱ्या कृतींकडे पाहत होते व त्यांच्या कानी विठ्ठल नाम ऐकू येत होते. तोपर्यंत ते तिथे थांबले होते. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद.